ओके, काय म्हटले बघा, पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 4 मीटर, रेजिस्टन्स 5 ओम, म्हणजे एल किती दिलंय 4 मीटर, त्याचा रेजिस्टन्स किती आहे 5 ओम, बरोबर. इन सिरीज विथ अनदर रेजिस्टन्स, त्याला आपण कॅपिटल R1 म्हणतोय, 992. किती कुणी आन्सर फाइंड केलं. सेल ईएमएफ किती आहे 4 व्होल्ट, रेजिस्टन्स ऑफ सेल किती आहे, इंटर रेजिस्टन्स 3 ओम. The length of 0.75 meter of potentiometer wire balances EMF. म्हणजे एक बॅलन्सिंग लेंथ L1 दिले, किती आहे 0.75 मीटर, बरोबर आहे ना. आणि त्यासाठी काय केलंय, EMF ऑफ, आपल्याला एक EMF फाइंड करायचं, इज राईट, असं आहे ना प्रॉब्लेम. ओके, मग त्यासाठी काय फाइंड करायला पाहिजे, पहिल्यांदा पोटेन्शियल ग्रेडियंट फाइंड करायला पाहिजे. Into that length you will use new EMF, is it right? हा, as balances म्हणजे लेंथ झिरो, करंट झिरो होतं. हा, मग केचा फॉर्म्युला काय, करंट किती E अपॉन R प्लस स्मॉल r सिरीज मधला इंटू इंटरेस्ट R, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं R/L. हे विसरू नका, फॉर्म्युला असा लक्षात ठेवा, करंट IE अपॉन टोटल रेजिस्टन्स मल्टिप्लाय विथ R/L ऑफ पोटेन्शियोमीटर. किती आहे ना बघा, E किती आहे 3, R 5, R1 992, स्मॉल r 3, कॅपिटल R 5 बाय 4. जरा मला कॅल्क्युलेशन सांगा. इट इज आन्सर कशामध्ये, स्मॉल मिली एम्पियर आहे काय, मिली व्होल्ट आहे ना. ओके ठीक आहे. हा, मग किती आलं सांगा, इट इज अ 3 into 5 50, आणि ऍडिशन किती होणार 1000 इंटू 4, बरोबर आहे ना. कुठल्या ईची 4च आहे की, मग हा बघतो मी, EMF 4 व्होल्ट 3 लिहिलं ना, इज 3, मग 3 कशाची आहे ते घेतलं व्यवस्थित. हा, आणि लेंथ किती आहे, लेन्स ऑफ 4च आहे, बरं झालं मग, बरोबर आहे ना. कॅल्क्युलेशन काय आलं मग, दिस 4 ला 4 गेट कॅन्सल, सो इट इज अ 5 अपॉन 1000, राईट. हा झाला के. हा, आणि आपल्याला फाइंड काय 0.75 इंटू 5, 0.75 इंटू 5 किती येते 375 आन्सर आहे, असं डायरेक्ट यायला पाहिजे. ओके, के काय आलं सगळ्यांना. हा, मिस्टेक झाली का सगळ्यांना, कुठे झाले पुटिंग डेटा. आता आपल्याला E1 फाइंड करा, E1 काय असणार, बॅलन्सिंग लेंथ किती आहे L1, सो इट इज 5/1000, लेंथ किती आहे बॅलन्सिंग लेंथ किती आहे 0.70, राईट. मग बाजूला करा तुम्ही कॅल्क्युलेशन. 0.75 इंटू 5 किती येणार, 0.75 इंटू 5 किती येते 3.75 येते ना. अरे माझ्यापेक्षा जास्त लोक तुम्हाला पाहिजे, मी कॅल्क्युलेशन केलेलं असतात. हा, 75 चा डबल किती आला 150, 150 300, आणि प्लस 0.375, इज राईट.
आणि 1000 झालं 10⁻³ व्होल्ट. बट ऑप्शन मध्ये काय आहे? मिली व्होल्ट आहे, म्हणजे आन्सर 3.75 मिली व्होल्ट. इज इट क्लिअर? अंडरस्टूड एव्हरीवन? सगळ्यांना प्रॉब्लेम का आला काय?